नमस्कार मंडळी, रूपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, घरात जर कुणी आजारी असेल, तोंडाला चव नसेल, पोटाची काही समस्या असेल किंवा पोटाचं काही आजार असेल, तर पचनासाठी हलके असणारे मूग डाळीचे असे धिरडे नक्कीच करून खा. तोंडाला चव पण येईल आणि पचायलासुद्धा हलके असतील. तर ही रेसिपी मी कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी बघा, इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे बघा ह्या वाटीने, आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे. आणि पोहे मी स्वच्छ धुवून आणि 5-10 मिनिट भिजवलेत. आणि मूग डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून 2 तास भिजवून घेतलेली आहे. आता ही 2 तास भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या एका मोठ्या जारमध्ये घालून घेते आहे मी, कारण आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे. तर मंडळी, हे जे मूग डाळीचे धिरडे किंवा डोसे जे आहेत, तर तुम्हाला सांगते मंडळी, की जे आपल्या घरात वयोवृद्ध असतील किंवा लहान मुलं असतील त्यांनासुद्धा दिली तर चालतात. कारण मूग डाळ ही पचायला हलकी असते. पचनाच्या काही समस्या असतील तर खरंच मूग डाळीचं सेवन चांगलंच आहे. तर त्यासाठी असं काहीतरी मूग डाळीचं करून खायचं. लहान मुलांना तुम्ही मूग डाळीची खिचडी वगैरे असं देऊ शकता, मूग डाळीचं वरण. त्याचप्रमाणे मूग डाळीचे असे धिरडेसुद्धा करून दिले तर मुलं आवडीने खातात. तर बघा, आता मिक्सरच्या जारमध्ये मी भिजवलेले पोहेसुद्धा घालून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचे. तर त्या अगोदर यामध्ये काही पदार्थ घालायचे आहेत. म्हणजे जसं की 4-5 हिरव्या मिरच्या इथे घालायच्या आहेत. त्यानंतर 1 इंच आलं घालायचं आहे, आणि 7-8 पाकळ्या लसूण घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम मऊसर असं याचं वाटण करून घ्यायचं आहे, किंवा याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने एकदम मऊसूत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघा, अगदी कुठे त्यामध्ये डाळ वगैरे राहिली नाही पाहिजे. बघा, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये मी इथे आता हे वाटलेलं सर्व मिश्रण काढून घेत आहे. बघा, मी तुम्हाला थोडंसं आता जवळून दाखवणार आहे, किती मऊ अगदी झालेलं आहे. बघा, त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर इथे 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून घेतली आहे. तुम्ही जिरे जरी हातावर चोळून घातले तरी चालतील. अर्धासा चमचा हळद, आणि अर्धासा चमचा लाल तिखट. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. लाल तिखट हे ऑप्शनल आहे, कारण हिरव्या मिरच्या ऑलरेडी घातलेल्या आहेत. तुम्ही जर लहान मुलांना देणार असाल तर तुम्ही एकतर हिरव्या मिरच्या स्किप करू शकता, किंवा मग लाल तिखट स्किप करू शकता, किंवा त्याचं प्रमाण कमी करू शकता. त्यानंतर 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आहे. मिक्सरचं भांडं धुवूनच इथे मी पाणी घातले. आणि हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाले त्या मूग डाळीच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजे. आणि या कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवरती इथे डोश्यांचा तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की त्यावरती पाण्याचा हपका मारून थोडंसं पुसून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, तव्याचं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल होतं, आणि डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येतो. तर इथे 2 पळ्या बॅटर घातले, आणि डोसा हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. तुम्हाला जर डोसा एकदम कडक हवा असेल तर एकदम पातळ पसरवा. जर थोडंसं धिरडं जाड हवं असेल तर तुम्ही जाड ठेवलं तरी चालेल. थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे बाजूने, आणि 2 ते 3 मिनिट डोसा आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. वरतून पूर्ण तो असा शेकला गेला, सुकला, किंवा त्याच्या कडा सुटल्या गेल्या, कडा थोड्याशा ब्राऊन झाल्या, मगच आपल्याला हा डोसा किंवा धिरडं उलटवून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. बघा मैत्रिणींनो, किती सुंदर झालेला आहे आपला हा डोसा. कलरही छान आला आहे. बघा, जवळून दाखवते. तर अशा पद्धतीने उलटपालट करून सर्व डोसे आपल्याला इथे आता बनवून घ्यायचे. बघा, कलर छान आला आहे, चव तर अगदी भन्नाट लागते. तुम्ही लहान मुलं, वयोवृद्धांना असे डोसे बनवून देऊ शकता, किंवा आजारी असेल आपल्या घरामध्ये कुणी, तोंडाला चव वगैरे नसेल, तर नक्कीच आवर्जून असे डोसे बनवून द्या. म्हणजे जसं ना, डाळ खिचडी खाऊन कंटाळा येतो, किंवा वरण भात खाऊनही कंटाळा येतो, अशा वेळी असे धिरडे किंवा डोसे तुम्ही बनवून देऊ शकता. तर मैत्रिणींनो, आता इथे मी सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही दह्याबरोबर, हिरव्या चटणीबरोबर, किंवा टॉमॅटो सॉसबरोबर हे
खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने ना असे नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी छान छान कमेंट करा. तर चला भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.